हभप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल। तत्प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। भगवान कहा मिलता है, भगवान कहा मिलता है, भगवान कहा मिलता है, भगवान कहा मिलता है। नहीं लगता है
माध्यमातून श्री तुकोबारायांनी साधूचं जीवन समोर मांडलंय. तुकोबाराय म्हणतात त्या साधूचं, त्या संतांचं, त्या सज्जनाचं जीवन कसं आहे. अनेक प्रकारच्या उपमा या अभंगामध्ये तुकोबारायांनी दिलेले आहेत. माझे तुकोबाराय म्हणतात त्या साधूचं, सज्जनाचं नाम, संतांचं जीवन चंदनाप्रमाणे जीवन आहे. त्यांचे हात चंदनासारखे आहेत, त्यांचे पाय चंदनासारखे, त्यांचं सर्व अंग चंदनासारखं आहे. चंदनाची उपमा दिली महाराजांनी सज्जन हो. चंदनाचीच का उपमा दिली त्याचं कारण आहे, या जगाच्या बाजारामध्ये सज्जन हो अशा काही वस्तू आहेत या जगाच्या बाजारामध्ये ज्यांना अनमोल अशी किंमत आहे, ज्यांना अनन्य साधारण असं महत्व आहे. सज्जन हो या जगामध्ये आपण जर विचार करायला गेलो तर या जगात हिऱ्याला किंमत आहे. लक्ष देऊ नये का, या जगात हिऱ्याला किंमत आहे, या जगात चंदनाला किंमत आहे, या जगामध्ये सोन्याला किंमत आहे, या जगात लोण्याला किंमत आहे. आणि माणसाचा जर विचार केला तर या जगामध्ये सज्जनाला किंमत आहे. तुम्ही म्हणाल महाराज या सगळ्यांनी आपली आपली किंमत, आपला व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू काय स्वतःच वाढवला की काय. नाही, चंदन चंदनाचं महत्व जगाला समजावून सांगत नाही, लोणी लोण्याचं महत्व जगाला सांगत नाही, हिरा हिऱ्याची किंमत जगाला सांगत नाही, लोणी लोण्याची किंमत जगाला सांगत नाही, सोनं सोन्याची किंमत जगाला सांगत नाही. तसा सज्जन माणूस, संत पुरुष हे आपलं स्वतःचं महत्व स्वतः जगाला सांगत नाही. तुम्ही म्हणाल मग वाढवलं कुणी महत्व. या सर्वांचं महत्व वाढवण्याचं काम कुणी केलं ऐका लक्ष देऊन. या जगामध्ये हिऱ्याला किंमत आहे सज्जन हो. कुणी वाढवली हिऱ्याची किंमत. या जगामध्ये हिऱ्याची किंमत जर वाढवण्याचं काम कुणी केलं असेल तर या जगात हिऱ्याची किंमत वाढवण्याचं काम केलंय गारांनी. गारा कळतात ना, गारगोटे. गारांनी हिऱ्याची किंमत वाढवली, ताकानं लोण्याची किंमत वाढवली, कडुलिंबाच्या झाडानं चंदनाचं महत्व वाढवलं आणि दुर्जन लोकांनी सज्जनाची महत्व वाढवलं. सज्जनाची किंमत दुर्जनांनी वाढवली. हे मी नाही सांगत, माझ्या संतांनी म्हणावं. सज्जन असो खलय से फार अमातयाचे उपकार, करीती पातकाची धुनी, मोल न घेता साबनी. आम्हा सज्जनाचं, आम्हा संतांचं महत्व या जगामध्ये जर वाढवण्याचं काम कुणी केलं असेल तर माझे संत म्हणतात कुणी केलंय, आम्ही नाही. आमचं महत्व आम्ही नाही वाढवलं, आम्हा सज्जनाचं महत्व दुर्जनांनी वाढवलंय. म्हणून लक्षात घ्या सज्जन हो, या जगामध्ये दुर्जनाचा कधी तिरस्कार करू नये. जर आपल्या जीवनामध्ये एखादा कोणी दुर्जन भेटलाच तर त्या दुर्जनाचा तिरस्कार करू नका, दुर्जनाची अवहेलना करू नका, दुर्जनाची निंदा करू नका, दुर्जनाचा अपमान करू नका. का? कारण माझे संत म्हणतात त्या दुर्जनांमुळे सज्जनाला किंमत आहे. म्हणून सज्जन हो शास्त्रकार सांगतात दुर्जनम प्रथमं वंदे सज्जनम तदनंतरम. पहिलं वंदन कुणाला आहे? दुर्जनाला पहिलं वंदन केलं संतांनी. सज्जन हो शास्त्रांनी सुद्धा तसं माझे संत सुद्धा वंदन करत असताना हो त्या दुर्जनाला वंदन करतात. पहिलं वंदन दुर्जनाला, सज्जनाला नंतर आहे. तुकोबाराय म्हणतात आपल्या जीवनामध्ये जर असा एखादा कोणी दुर्जन भेटलाच तर तिरस्कार करू नका. तलवारीनं मारण्याची गरज नाही, गुळानं सुद्धा दुर्जन मरू शकतो. जहां काम आये सुई क्या करे तलवार. जिथं सुईचं काम आहे तिथं तलवारीची काय गरज आहे सज्जन हो. दुर्जनाचा हो कधीही तिरस्कार करू नका. उलट तुकोबाराय म्हणतात असा दुर्जन जर आपल्या जीवनामध्ये भेटलाच तर त्या दुर्जनाला आदरानं घरी घेऊन जा, प्रेमानं त्याला जेवू घाला आणि आनंदानं त्याला वाट लावा. तुकोबाराय म्हणतात सज्जन हो तुका म्हणे त्याचा प्रीती आदर करा साचा, प्रीती आदर करे साचा, आदर करे साचा. तुका म्हणे प्रीती आदर करे साचा, हो आदर करे साचा, प्रीती आदर करे साचा. तुका म्हणे त्याचा तुका म्हणे त्याचा, ओ
तुका म्हणे त्याचा, कोणाचा? दुर्जनाचा. प्रीती आदर करासाचा, त्या दुर्जनाचा आदर करा तुकोबाराय म्हणतात. दुर्जन जर आपल्याकडे आला तर त्याचा तिरस्कार करू नका, त्याची विटंबना करू नका. म्हणून सज्जन हो, त्या दुर्जनाची, त्या निंदकाची अवहेलना करायची नाही, त्याला आदर द्यायचे, त्याला प्रेम द्यायचे. व्यवहारामध्ये एक मन आहे सज्जन हो, आपण सगळेजण म्हणत असतो, जो आपल्याला त्रास देणारा माणूस आहे, जो आपली मागं निंदा करणारा माणूस आहे, तो निंदा करणारा माणूस कुठे असला पाहिजे? आपण व्यवहारामध्ये म्हणत असतो, निंदकाचे घर असावे महाराष्ट्रात. कुठं असलं पाहिजे? शेजारी, तुमच्या का आमच्या? निंदक कुठं असला पाहिजे? शेजारी असला पाहिजे. ऐका ऐका, लक्ष द्या. का निंदक शेजारी असावा? का असला पाहिजे निंदक? ऐका, लक्ष द्या. आमच्याकडे आता आपल्याकडे सगळ्यांच्याच शेतांमध्ये कपाशीचे झाड आहेत. त्या कपाशीमध्ये सज्जन हो, ज्या वेळेला गवत उगवतो ना, त्या गवताची गरज असते का? बिना कामाचं बेकार गवत. ज्या वेळेला त्या कपाशीमध्ये ते उगवत असतं सज्जन हो, त्याची गरज नाही त्या गवताची. मग आपण लावलेले जे झाड आहेत, त्या झाडांना मजबूती मिळावी म्हणून हुशार शेतकरी काय करतात? लक्ष द्या हो आजी. विठाला विठाला विठाला. आपण टाकलेलं खत, आपण टाकलेलं सगळे पाणी दिलेलं, आपण फवारा जर केला त्या कापसाला, तर आपण जी मशागत करतो ना सज्जन हो, ती सगळी केलेली मशागत आपण लावलेल्या झाडांनाच मिळाली पाहिजे. यासाठी कपाशीमध्ये उगवलेलं बिना कामाचं जे बेकार गवत आहे, हुशार शेतकरी काय करतो? निवडावे तन, शेती करावी जतन, शेती करावी जतन, शेती करावी जतन. याला म्हणतात एक घावन 550 तुकडे. एक घावन 2 तुकडे नाही, हा, याला पाचर प्रमाण म्हणतात. पाचर प्रमाण परफेक्ट. पंढरीनाथ महाराज हे दोन्ही बी गायक आहेत ना, नुसते गायक नाहीत महाराज, हे वारकरी गायक आहेत दोन्ही बी. वारकरी गायक का म्हणलो तुम्हाला कळालं नसेल. काही काही गायक रमेश महाराज नुसते गायकच आहेत, टाचावर करू करू नुसते गातेत. आणि हरिपाठ म्हणलं तरी येत नाही. नुसतं हरिपाठाचे 2-3 अभंग तरी सरळ म्हणा म्हणलं तरी जमत नाही. अहो 1-2 चाली जर आल्यात आणि ज्याला कमी येतं का त्याच्या टाचा जास्त वर होतात. हे माणसं सज्जन हो रोज गाथा वाचणारे आहेत, एक घंटा भगवंताचं नामच करणारे निष्ठावंत वारकरी आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की हेच फक्त एवढे गोड कसं काय गातात सगळ्या महाराष्ट्रामध्ये? अरे असे कित्येक गातील, पण त्याच्यासाठी एवढं गोड गायन गळ्यातून निघण्यासाठी भगवंताची माऊली ज्ञानोबारायांची कृपा होणं गरजेचं आहे बघा. आणि हे दोन्ही बी गायक मी आता आल्याबरोबर सुद्धा म्हणलं की हे तयारीचे गायक नाहीत, हे रियाजातले गायक नाहीत. माझ्या ज्ञानोबारायांनी विशेष कृपा करून महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्यासाठी पाठवलेले कृपेचे गायक आहेत हे दोन. गोड प्रमाण दिलं महाराजांनी. निवडावे तन, शेती करावी जतन. हा असं गायला लागलं की जरा हळूच कोण विकत देत जाय, झाल्यावर नको देत जाऊ. विठाला विठाला विठाला. हुशार शेतकरी सज्जन होते, बिना कामाचं गवत आहे त्याला काय करून टाकतात? हो, त्याला पाळ्या घालतात, मोगडे मारतात त्याच्यामध्ये. हो, पण तरी बी काही काही गवत एवढं चिकट असते त्या झाडाच्या बुडाला जाऊन बसते. किती पाळ्या घालणारानं पाळ्या हाणू द्या, आडव्या उभ्या तिरप्या तारप्या, तरी निघत नाही ते गवत. हा, इतकाच बुडाला चिटकून बसलेलं असते ते. मग त्या गवताला जर काढायचं असेल रमेश महाराज, तर त्या गवताला काढण्यासाठी या पुरुष मंडळीचं काम नाही. चिटकलेलं जे गवत आहे ना, बुडाला चिटकलेलं, त्या गवताला काढण्यासाठी या माय माऊल्या अशा कंबर कसत असतात. आणि मग सरकीत एकदा गेल्या त्यांचं हत्यार घेऊन, काय असतं ते? खुरप. हा,
ते खुरप घेऊन गेल्याने एकदा खुरपायला लागले की सगळं गवत बाजूला काढून टाकतात. काही भागामध्ये त्याला खुरपणं म्हणतात, आमच्या भागामध्ये त्याला खाली खुरपणं म्हणतात आणि तुमच्या भागात त्याला निंदणं म्हणतात. बरोबर ना? निंदणंच म्हणतात ना इकडं. निंदणं का निंदावं? निंदावंच सज्जन हो, निंदलंच पाहिजे. जर आपण लावलेलं झाड मजबूत व्हावं वाटत असेल, आपण घातलेलं खत, आपण लावलेलं पाणी, आपण फवारा केलेला सगळे विटॅमिन्स जर आपण लावलेल्या झाडाला मिळावेत असं वाटत असेल, आपण लावलेला तो पौधा मजबूत व्हावा वाटत असेल, तर त्याच्यासाठी त्याच्या बुडाला जे अवतीभोवती बिना कामाचं बेकार गवत लागलेलं आहे त्याला निंदलं पाहिजे. आपल्याही जीवनामध्ये कानं उघडे ठेवू नये का? आपल्याही प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे काही अवगुण असतात अवतीभोवती कुठंतरी चिटकलेले महाराज. त्याला सुद्धा कुणीतरी, ते आपल्याला दिसत नाहीत. झाडाच्या बुडात जे गवत आहे ते झाडाला दिसत नाही. आपल्या जीवनातले अवगुण आपल्याला दिसत नाही. बघणारा कुणीतरी दुर्जन पाहिजे शेजारी अवतीभोवती, आणि ते गवत त्यानं निंदून काढलं पाहिजे आपल्या जीवनातलं. तेव्हा आपलं जीवन मजबूत होतंय सज्जन हो. तुकोबाराय म्हणतात आम्हा संतांचं. आज जरा संतांकडे पाहिलं, अरे आज एखादा साधू दिसला, एखादा संन्यासी दिसला, एखादा महात्मा दिसला की आपसुकच माणसाचं मस्तक त्या साधूच्या चरणावर झुकल्याशिवाय राहत नाही सज्जन हो. का झुकतंय? का मान एवढा आहे? का सन्मान एवढा संतांना आहे? त्याचं कारण माझे संत म्हणतात त्या दुर्जनाचे आमच्यावर उपकार आहेत. अरे जर या जगामध्ये ती दुर्जन नसते ना तर मला कुणी विचारलं नसतं. माझ्या संतांनी सज्जन हो त्या दुर्जनाचे उपकार म्हणावेत. लक्ष द्या. आणि माझ्या भगवंतानं सुद्धा म्हणावं माझ्यावर सुद्धा त्या दुर्जनाचे उपकार आहेत. कुणी म्हणावं? भगवंतानं म्हणावं सज्जन हो दुर्जनाचे उपकार माझ्यावर आहेत. तुमच्या आमच्यावर असतील यात नवल नाही. संतांवर दुर्जनाचे उपकार आहेत आणि भगवंतावर सुद्धा दुर्जनाचे उपकार आहेत. विठ्ठला विठ्ठला. एक गोड प्रसंग तुम्हाला सांगाल सज्जन हो, सगळ्यांनी कानं उघडे ठेवू नये का? राम कथा आपण ऐकताय सज्जन हो आंदोळकर महाराजांच्या गोड मुखातून. गुरुच्या कृपेने जो राम कथेचा प्रसाद प्राप्त झालेला आहे तो प्रसाद एक थोडक्यामध्ये तुम्हाला वाटण्याचं काम करतो. ऐका, अत्यंत सुंदर गोड प्रसंग आहे. कधीच न ऐकलेला प्रसंग तुम्हाला सांगेल. ऐका, भगवान राम आणि लक्ष्मण सकाळी सकाळी चित्रकूट पर्वतावर पांढऱ्या शुभ्र दगडाच्या स्फटिक शिळेवरती बसलेले आहेत. दोघेही बंधू तिथे बसलेले असताना सकाळची वेळ आहे. प्रातःक्रिया आटपून रामजी बसलेले असताना एका जंगलामधून समोरच्या एक भिल्ल एक वनवासी आला. आणि आल्याबरोबर सज्जन हो त्याने रामजीकडे पाहिलं. पाहिल्याबरोबर त्याच्या मुखातून शब्द निघाले, प्रभू प्रभू आपको मिलने के लिए अवधवासी लोग आ रहे हैं. माझ्या रामजीने ऐकलं, हो अयोध्यावासी लोक मला भेटायला येत आहेत. अरे त्या अयोध्यावासी लोकांचं नाव ऐकल्याबरोबर माझ्या रामाला राघवाला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. त्याचं कारण होतं सज्जन हो, अरे ज्या दिवसापासून माझा परमात्मा वनाला गेलाय ना त्या दिवसापासून त्या अयोध्यावासी लोकांची नुसती आठवण जरी आली तर माझ्या राघवाच्या डोळ्यातून घळघळ अश्रूच्या धारा याव्यात सज्जन हो. एवढं प्रेम रामाचं त्या अयोध्यावासी लोकांवर होतं. जब जब राम अवध सुधी करही बारी बिलोचन लोचन भरही. रामजीने ऐकलं अयोध्यावासी लोक मला भेटायला येत आहेत. अरे तो भिल्ल तो वनवासी जातो ना जातो तर पुन्हा आणखी एक भिल्ल वनवासी आला. प्रभु हाँ प्रभु आपको मिलने के लिए केवल अवधवासी लोग नहीं, आपके प्राण प्रिय भरत महाराज और आपकी तीनों माताएं आपको मिलने आ रही है प्रभु. माझ्या रामजीने ऐकलं, एवढा आनंद झाला. ओहो, गगनात आनंद मावत नाही. रामानं ऐकलं, अरे माझा भरत मला भेटायला येतोय, माझ्या तीनही माता मला भेटायला येतात. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. माझ्या राघवानं त्या दगडाच्या शिळेवरून उडी टाकली खाली. ज्या दिशेनं लोक येत आहेत ना माय बाप त्या दिशेनं भगवान रामजी धावू लागले. सगळ्या लोकांनी पाहिलं, अरे रामजी आपल्याकडे धावत येत आहेत. प्रत्येक जण मनामध्ये अंदाज लावू लागला, प्रत्येक जण मनोमन अंदाज बांधायला लागला की आता आल्याबरोबर सगळ्यात पहिलं भगवान रामजी आपल्या जन्मदात्या कौशल्या मातेला कडकडून मिठी मारतील. पण जसं माझे रामजी धावत आले ना मायबाप, जसं धावत आले प्रभू, आल्याबरोबर आपल्या जन्म देणाऱ्या कौशल्या मातेकडे नाही वळाले. हो, अरे ज्या कैकेयीनं 14 वर्ष वनवास दिला त्या कैकेयीच्या चरणाकडे रामजी झुकतायत. लक्ष द्या.
कैकईच्या चरणाच्या जवळ रामजी गेले, त्या कैकईच्या पायावर डोकं टेकून दर्शन घेणार, तेवढ्यात बाजूने आवाज आला, नहीं भैया, भैया इस पापिनी के पैरों को तुम मत छुओ, पाप लगेगा भैया, तुम्हें पाप लगेगा, ये रघुकुल का नाश करने वाली है, ये कलंकिनी है भैया, ये सर्पिनी है, इस पापिनी के पैरों को तुम मत छुओ। रामानं मागे वळून पाहिलं, मायबाप, आवाज होता भरताचा, आवाज होता भरताचा। रामजीने ते शब्द ऐकले, रामजी भरताकडे पाहून म्हणतात, अरे नहीं भरत, भरत ये रघुकुल का नाश करने वाली नहीं है, ये कलंकिनी नहीं, अरे ये पापिनी नहीं है, अरे भरत ये सर्पिनी नहीं है, ये तो मेरी माँ है, माँ। रामजी म्हणतात, भरत ये केवल इस राम की माँ नहीं है, ये राम की जननी है, जननी। माँ, आई, आपण कोणत्याही परस्त्रीला म्हणू शकतो सज्जनो, पण जननी, जननी कुणालाही म्हणण्याचा अधिकार नाही। ऐका मायबाप, माँ, आई आपण कुणालाही म्हणू शकतो, पण जननी कुणालाही म्हणण्याचा अधिकार नाही। ऐका, जिने जन्म दिला, जिने जन्म दिलाय तिलाच फक्त जननी म्हणण्याचा अधिकार आहे। रामजी भरताला म्हणतात, अरे भरत ये केवल इस राम की माँ नहीं, भरत ये केवल इस राम की माँ नहीं है, ये सबंध रामायण को, पूरे रामायण को जन्म देने वाली ये सबंध रामायण की जननी है। हिने फक्त रामाला जन्म नाही, सबंध रामायणाला हिने जन्म दिलाय। अरे भरता, जरी कैकई नसती तर आज ना राम असता ना रामायण असती। मोठ्या प्रेमाने लोक रामकथा गातात महाराज, ऐकतातही मोठ्या प्रेमाने लोक। हो जन्म जन्म की खोज बताए, राम से चल के राम पे आए, प्रेम कोई हम और न जाने, राम से रूठे राम से माने। हो राम सिया की करुण कहानी, एक है चंदन एक है पानी, राम सिया राम जय 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 राम राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय राम सिया राम जय जय राम। काय म्हणतात रामजी? रामजी भरताला म्हणतात, अरे भरत ऐक भरता, सुनु जननी सोई सुत बड़भागी, जो पितु मातु चरण अनुरागे, राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय हरि अनंत हरि कथानता, कहि सुनहि बहु विधि सब संहिता, राम सिया राम जय राम सिया राम जय राम। मोठ्या सगळ्या भारत देशात नाही सबंध विश्वामध्ये सज्जन हो राम कथा गायल्या जाते। रामजी म्हणतात, भरता अरे जर ही कैकई नसती तर आज ना राम असताना रामायण असती। या कैकईमुळे आज राम जिवंत आहे, रामायण जिवंत आहे। जगाच्या नजरेमध्ये रामजी म्हणतात, अरे भरता अशी जननी या कैकई सारखी दुर्लभ आहे, दुर्लभ जननी सकल संसारा, सबंध विश्वामध्ये अशी जननी दुर्लभ है। रामजी म्हणतात, अरे भरत जगाच्या नजरेमध्ये बदनाम झालेलं पात्र म्हणजे ही कैकई आहे। अरे सबंध
जगानं जिला झिडकारण्याचं काम केलंय, जिला तिरस्कृत भावनेनं पाहण्याचं काम सबंध जगानं जिच्याकडे पाहून केलंय ना, अरे ती कैकई सामान्य नाही. त्या जर ती कैकई नसती ना भरत, तर रामजी म्हणतात लक्ष द्या, रामजी म्हणतात एवढ्या गोष्टी मला कळाल्या नसत्या. तातस्ने हो भरत महिमा पौरुषम वायुसुतो सख्यम चापि त्वदगम नृपते चापि सौमित्रो भक्ती सीता सत्वम निज भुज बलम वैरिना वैरी भाव एको सर्वम तव चरणयोः मातुरेव प्रसाद. रामजी म्हणतात हे भरत, जर ही कैकई नसती तर मला एवढ्या गोष्टी कळाल्या नसत्या. राजा दशरथाचं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला कळालं नसतं. जानकी माता किती पवित्र आहे हे जगाला कळालं नसतं. हनुमंतरायाच्या बाहुबलात किती ताकद आहे हे जगाला कळालं नसतं. अरे शत्रूशी कसं वागावं हे मला कळालं नसतं. या सगळ्या गोष्टी मला कळाल्या कोणामुळे? कोणामुळे? कैकईमुळे. ऐका मायबाप, कैकई जगाच्या नजरेमध्ये दुर्जन आहे. लक्ष देऊन ऐका. कैकई ही जगाच्या नजरेत दुर्जन आहे. कलंकिनी जगानं तिला ठरवलंय, पापिनी म्हणून घोषित केलाय. त्या कैकईचा एवढा तिरस्कार करते ही दुनिया सज्जन हो. पण ऐका किती तिरस्कार आहे. अरे त्या कैकईचं कोणी नाव घेत नाही, नाव ठेवत सुद्धा नाही कोणी. अख्ख्या इथे जेवढ्या माय मावल्या आलेल्या आहेत ना, त्या सगळ्यांना विचारा तुम्ही, एक जर कैकई नावाची भेटली ना तर सत्कार करू आपण तिचा. आहे का सरपंच? आहे का गाय होत्या कधी? एक बी नाही सापडणार, अजिबात नाही. जगाच्या नजरेमध्ये सज्जन हो जरा लक्ष द्या, जगाच्या नजरेमध्ये कैकई हे पात्र जरी बदनाम झाला असेल, लक्ष द्या, पण माझ्या रामानं म्हणावं की या दुर्जन जगाच्या नजरेत जी दुर्जन म्हणून घोषित झाली आहे कैकई, त्या दुर्जन असलेल्या कैकईचे माझ्यावर उपकार आहेत. भगवंतावर दुर्जनाचे उपकार आहेत. आणि लक्ष देऊन ऐका, माझ्या संतांवर दुर्जनाचे उपकार आहेत. तू म्हणाल कसं काय महाराज? अरे जर त्या काळामध्ये माझ्या संतांना त्या दुर्जन लोकांनी त्रास देण्याचं काम केलं नसतं तर आज जगाला सज्जन हो माझे संत कळाले नसते. लक्ष देऊन ऐका जरा बारकाने ऐका. जर त्या काळामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबारायच्या अभंगाच्या वह्या इंद्राणीच्या डोहामध्ये नेऊन दगडासहित जर बुडवण्याचं काम केलं नसतं ना सज्जन हो, तर आज या जगाला माझे जगद्गुरु तुकोबाराय कळाले नसते. लक्षात घ्या. नसता कळाला तुकोबारायांचा अधिकार, नसता कळाला या जगाला की माझे जगद्गुरु तुकोबाराय आपल्या अभंगाच्या वह्या दगडासहित इंद्राणीवर तारण्याचं काम करू शकतायत म्हणून. जर त्या काळात त्या दुर्जनांनी त्रास नसता दिला, नसता काळाला माझ्या तुकोबा विचाराची काळ तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया जगण्याचे बळ
जोरदार टाळी वाजवा एकदा जोरदार. वा गुरुजी. जगण्याचा पाया चालण्याचे बळ. अरे जर माझ्या जगद्गुरु तुकोबारायच्या अभंगाच्या वह्या लक्ष देऊ नाही का, जर त्या काळात त्या दुर्जन लोकांनी, त्या दुष्ट लोकांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये दगडा सहित नेऊन बुडवल्या नसत्या, आणि जर त्या वह्या माझ्या तुकोबारायांनी आपल्या सामर्थ्याने, जर त्या वह्या सामर्थ्याने तुकोबारायांनी दगडा सहित पाण्यावर कागदासारख्या जर जळीत किडा सहित वया लाया धन्य तुकोबाचा वर्त जेने केला गुरुदेवार्थ. जळीत किडा सहित वया लाया समर्थ पुरुषार्थ. जळीत किडा सहित वया, जळी दगडा सहित वह्या कशा तारी येल्या, जैश्या लाह्या तारी येल्या. ज्याप्रमाणे पाण्यावर लह्या तरंगतात, दगड सुद्धा लह्यासारखे तारले सज्जन हो माझ्या तुकोबा. माझी बया ठेवणी कोरण्या, माझी बया ठेवणी कोरण्या, माझी बया ठेवणी कोरण्या, माझी बया ठेवणी कोरण्या. जोरदार जोरदार. हे पा, टाळी वाजवायला कंजूसी करू नका. टाळीमध्ये ताकद असते बघा. तुमच्या टाळीमध्ये यांना गाण्याची ताकद मिळते. कीर्तन म्हणजे टाइमपास नाही. पहा, काही गोष्टीचं काही ठिकाणी महत्व आहे बरं का. सगळे लक्ष देऊ नये का. पंचक्रोती क्रोशीतील सगळे भाविक आणि आपल्या गावातील टाकळे कोलते गावातील सगळे भाविक लक्ष देऊ नये का. प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक ठिकाणी महत्व आहे. वो शहर शहर नहीं है, शेर सुनो. वो शहर शहर नहीं है जहां गंदगी साफ करने के लिए नाली न हो. वो मकान मकान नहीं है जहां अतिथि के लिए एक दो कमरा खाली न हो. वो खिड़की खिड़की नहीं है जिसमें मच्छरों से बचने के लिए जाली न हो. वो ससुराल ससुराल नहीं है जहां साला और साली न हो. और वो कीर्तन की महफिल महफिल नहीं है जिसमें जोरदार ताली न हो. असा टाळ्याचा कडकडाट इतकं अगोदरच जर टाळ्या वाजवल्या असत्या तर इतकं बेजार व्हायची गरज कशाला पडली असती. मला लई हुशार झालीत माणसं आजकाल. विठ्ठला विठ्ठला चला विठ्ठला. गोड प्रमाण दिले महाराजांनी सज्जन हो. उदका माझी वह्या ठेवून कोरड्या. अरे जर त्या काळात माझ्या तुकोबारांना छेडण्याचं काम नसतं केलं, नसता त्रास दिला ना, तर त्या काळात माझे तुकोबारा जगाला कळाले नसते. ऐका लक्ष देऊन सज्जन हो, लक्ष देऊ नये का. अरे जर त्या काळामध्ये माझ्या विश्वमौली ज्ञानोबारांना सुद्धा त्या काळातल्या दुर्जनांनी नसता त्रास दिला, तर आज माझे विश्वमौली ज्ञानोबारा यांचा अधिकार जगाला कळाला नसता. कोण ज्ञानोबारा आहे नसतं कळालं या जगाला सज्जन हो, नसता कळाला अधिकार. ऐका, अरे ज्या वेळेला माझ्या ज्ञानोबारांना मांडे खाण्याची इच्छा झाली, मांडे खाण्याची इच्छा माझ्या ज्ञानोबारांनी आपल्या 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईला बोलून दाखवली. मुक्ताईला ज्ञानोबारांनी म्हणावं, अगं मुक्ते, मायबाप गेल्यापासून आजपर्यंत एकदाही मांडे खाण्याची इच्छा पूर्ण झाली नाही बघ. मुक्ताईनं म्हणावं, दादा अहो कशाला चिंता करताय दादा,
आई नसली तर काय झालं दादा, तुमची ताई जिवंत आहे ना दादा, तुमची ताई तुम्हाला मांडे करून खाऊ घालीन दादा. जा आळंदी गावामध्ये पीठ घेऊन या दादा, मी मांडे करून देते त्या पिठाचे. सज्जन हो, माझ्या ज्ञानोबारायांनी ती झोळी काखेमध्ये अडकवली आहे का, आणि ज्ञानोबाराय ती झोळी काखेमध्ये अटकून आळंदी गावात गेले. आळंदी गावामध्ये जाऊन माझ्या ज्ञानोबारांनी 4 घर भिक्षा मागितली, पसाभर पीठ आपल्या झोळीमध्ये टाकलं, आणि ते पसाभर पीठ घेऊन ज्ञानोबाराय सज्जन हो सिद्ध बेटाच्या दिशेने निघाले. आळंदी गावातून बाहेर पडतात न पडतात ताईन वेशीमध्ये घोड्यावर बसून एक घोडस्वार येतो. सज्जन हो, नाव त्याचं विसोबा. त्या विसोबानं माझ्या ज्ञानोबारांकडे पाहिल्याबरोबर त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. घोड्यावर बसलेला विसोबा सज्जन हो, घोड्यावर बसल्या बसल्या कडाडला. तो विसोबा ज्ञानोबाराकडे पाहून म्हणतो, हे संन्यासाच्या काट्या, अरे आळंदी गावात येण्यासाठी मनाई केलेली असताना, मज्जाव केलेला असताना काय रे असतं तुमचं काम. हात जोडलेत माझ्या ज्ञानोबारायांनी. सज्जन हो, ज्ञानोबाराय म्हणतायत, काका जेव्हापासून मायबाप या जगाचा निरोप घेऊन गेलेत ना काका, तेव्हापासून आजपर्यंत एकदाही मांडे खाण्याची इच्छा पूर्ण झाली नाही. आईच्या त्या गोड मांड्यांची आज आठवण झाली आहे ना काका, म्हणून आज गावात आलून 4 घर भिक्षा मागून पसाभर पीठ घेऊन चाललोय काका बेटाकडे मांडे बनवण्यासाठी. अरे मांडे खाण्याची इच्छा तुमच्यासारख्या संन्यासाच्या कार्ट्यांना व्हावी, ती तामा विद्वान पंडितांना व्हावी. तुम्हाला मिळाले तर शिळे तुकडे खावेत, अन्यथा उपवासी झोपावं. एवढ्यावर विसोबा थांबला नाही, घोड्यावरून उडी मारली. सज्जन हो, धावत गेला. माझ्या ज्ञानोबाराच्या काखेत अडकवलेली झोळी त्यानं हिसकाटून घेतली. एवढ्यावर विसोबा नाही थांबतो. त्या विसोबानं ती सगळी झोळी आपल्या हातात घेऊन ती झोळी त्यानं पालथी केली, झोळीतलं सगळं पीठ त्यानं खाली सांडलंय. एवढ्यावर विसोबा नाही थांबला. आपल्या पायातल्या खेटरानं ते जमिनीवर सांडलेलं पीठ त्यानं माती मोल करायला सुरुवात केली. माय बाप, अरे ज्या वेळेला तो विसोबा ते पीठ माती मोल करत होता, त्यावेळेला माझ्या ज्ञानोबाराच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रूच्या धारा येत होत्या. पण करणार काय, आपल्या जीवनात झालेलं दुःख सांगणार कुणाला, ज्यांना सांगायचं ते मायबाप आपल्याला सुख मिळेल या आशेनं या जगाचा निरोप घेऊन केव्हाच निघून गेले होते. डबडबल्या डोळ्यानं माझ्या ज्ञानोबारांनी माती मोल झालेलं पीठ तसंच भरलंय. मायबाप ऐका, आपल्या फाटलेल्या झोळीमध्ये ते पीठ ज्ञानोबारांनी टाकलं, तशीच ती झोळी आपल्या खांद्यावर टाकून ज्ञानोबारांनी सिद्ध बेट गाठलंय. 5 वर्षाची चिमुकली मुक्ताई वाट पाहत होती ज्ञानोबारांची. आता माझा ज्ञानदादा येईल, गावातून पीठ घेऊन येईल, माझ्या ज्ञानदादाला गोड मांडे मी करून खाऊ घालीन. जसं माझे ज्ञानोबाराय जवळ आली, ज्ञानोबारायांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा मुक्ताईला दिसल्या. धावत गेली मुक्ताई. सज्जन हो, माझ्या ज्ञानोबारायच्या कमरेला मुक्ताईनं कडकडून मिठी मारली आणि ज्ञानोबारायांकडे पाहून विचारते, दादा दादा का रडतोयस दादा, मारलंय का तुम्हाला, शिव्या दिल्यात का तुला कोणी दादा, अरे वाईट बोललाय का दादा, सांग ना दादा, का रडतोय. अरे ज्ञान दादा बोल ना दादा. मुक्ताईनं कमरेला मिठी मारली. मुक्ताई ज्ञानोबारायच्या चेहऱ्याकडे तोंडाकडे पाहून विचारते, दादा सांगणार आहे दादा. ज्ञान दादा ज्ञान दादा ज्ञान दादा, हे दादा बोलणार आहे दादा, का रडतोयस सांग ना दादा, का रडतोयस, मारले का तुला कुणी, शिव्या दिल्यात का, अरे वाईट बोललोय का तुला कुणी, सांग ना दादा, चेष्टा केली का तुझे कुणी, सांगणार आहे दादा. 5 वर्षाची चिमुकली मुक्ताई माझ्या ज्ञानोबारायांना विचारते. ज्ञानोबाराय मुक्ताईला म्हणतात, अगं मुक्ते, गरीबाचं भाग्य गरीब असतं मुक्ते. आज असं वाटलं होतं मायबापाच्या नंतर, मायबाप निघून गेल्यापासून आजपर्यंत एकदाही मांडे खाण्याची इच्छा पूर्ण झाली नाही. आज वाटलं होतं आज तरी ते मांडे खायला मिळतील मुक्ते. 4 घर भिक्षा मागितली, पसाभर पीठ झोळीमध्ये घेऊन येत होतो. रस्त्यानं येता येता आळंदी गावातून बाहेर पडतो तेवढ्यात त्या वेसीवरती घोड्यावर बसून तो विसोबा आला आणि त्या विसोबानं सगळं पीठ मातीमोल केलं ग, मातीमोल करून टाकलं. ज्या वेळेला सज्जन हो, माझे ज्ञानोबाराय सांगतायत ना, 5 वर्षाची चिमुकली मुक्ताईनं पाहिलं. ज्ञानोबाराय आज हवालदिल झालेत. लोक म्हणतात, महाराज संतांना सुख नसतं, संतांना दुःख नसतं. अरे संतांना कोण म्हणतं सुख नाही, कोण म्हणतं संतांना दुःख नाही, कोण म्हणतं संतांच्या अंतकरणात भावना नाही. सज्जन हो, अरे काळीज आहे, अंतकरण आहे, मन आहे संतांच्या जीवनामध्ये सुद्धा. पण या जगासाठी सज्जन हो, आपल्या मनाला मुरड घालण्याचं काम माझ्या संतांनी करावं. पण ज्या वेळेला ऐका मायबाप, ज्या वेळेला दुःख असह्य होतं ना,
ज्या वेळेला त्या दुःखाच्या वेदना अंतकरणाच्या पलीकडे जाऊन पोहोचतात ना, त्यावेळेला संत सुद्धा उद्विग्न होतात. अरे माझ्या ज्ञानोबारांनी ती झोळी घेतली, बाजूला टाकली. ज्ञानोबाराय त्या चिमुकल्या मुक्ताईला म्हणतात, तोंड नाही बघायचं या दुनियेचं मुक्ती. आता आतमध्ये गेले माझे ज्ञानोबाराय सज्जन हो, ताटीचं दार बंद केलं, मांडी घातले ज्ञानोबारायांनी. आणि आता एकदाच समाधी लावायची आणि आता पुन्हा या जगाचं काळ तोंड पाहायचं नाही म्हणून आतमधून ताटीचं दार बंद केलं. मुक्ताईच्या लक्षात आलं, 5 वर्षाची मुक्ताई धावत गेली माझ्या ज्ञानोबारायाच्या पाठीमागं. मुक्ताईच्या लक्षात आलं की जर माझ्या ज्ञानदादाने हे ताटीचं दार असंच बंद केलं ना, तर या जगाचे ज्ञानाचे दार कायमचे बंद होऊन जातील. धावत गेली मुक्ताई सज्जन हो, खिडकीच्या दाराला जाते आणि मुक्ताई ज्ञानोबारायांना प्रार्थना करते, दादा मिथ्या कल्पना मागे चारा, मिथ्या कल्पना मागे चारा, मिथ्या कल्पना मागे तारा, मिथ्या कल्पना मागे तारा. ताती उघडा हरी बोल. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज, माऊली योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वंदी, विश्वरागे झाले वंदी. 5 वर्षाची मुक्ताई सज्जन हो, माझ्या ज्ञानोबारायांना धीर देण्याचं काम करते. मुक्ताईनं ज्ञानोबारायला म्हणावं, दादा तुमच्यासारख्या महान संतांनी जर असा जगाचा राग मनावर धरून जर ताटीचं दार बंद करून आतमध्ये बसलं ना दादा, तर या जगाचे ज्ञानाचे दार कायमचे बंद होतील. या जगाला दादा हरिपाठासारखा ग्रंथ भेटणार नाही, या जगाला ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ भेटणार नाही. दादा दार उघडा हो दादा. दादा जर जग रागाने भरलं ना, तर दादा संतांना सुखानं पाणी व्हायचं असते. दादा हरी बोल. संधी सुखी
धीर देते मायबाप. ज्ञानदादा, जगानं असा त्रास दिला म्हणून संतांना उद्विग्न व्हायचं नसतं दादा. ऐका मायबाप, माझ्या ज्ञानोबारानं मुक्ताईनं धीर दिला हो. पुन्हा सांगितलं, जा दादा, आहे त्या पिठाचे मांडे तुम्हाला करून खाऊ घालते. ज्ञानोबाराय पुन्हा आळंदी गावामध्ये गेले. कशासाठी? ज्ञानोबारायला मुक्ताईनं म्हणावं, दादा मांड तुम्हाला मी करून देते, पण मांड बनवण्यासाठी खापर लागते ना, तेवढं खापर घेऊन या. संपूर्ण आळंदी गावामध्ये हिंडले ज्ञानोबाराय, पण कुठंच खापर भेटलं नाही. शेवटी माझ्या ज्ञानोबारायांना लोकांनी खापर दिलं नाही. त्याचा परिणाम आळंदीमधले आजही गाडगे बनवणारे लोक आजही त्याचा परिणाम भोगतात. आळंदीमध्ये गाडगं बनवणारा समाज सज्जन हो आळंदी क्षेत्रामध्ये गाडगं बनवू शकत नाही. जो आळंदीमध्ये गाडग्याची भट्टी तयार करतो ना, निर्वंश होतो, निर्वंश. आळंदीमध्ये आजही गाडग्याची भट्टी पेटल्या जात नाही. गाडगं नाही दिलं ना ज्ञानोबारायांना सज्जन हो, त्याचा परिणाम आहे. लोक म्हणतात संतांना त्रास होत नाही. अरे अंतकरण नाही माझ्या संतांना सुद्धा. माऊली जरी असली ना जगाची, पण लई त्रास सहन केले हो माझ्या ज्ञानोबारायांनी. तुका म्हणे संता सोची जगाचे आघात, सोची जगाचे आघात, सोची जगाचे आघात. तुका म्हणे संता सोची जगाचे आघात, सोची जगाचे आघात, सोची जगाचे आघात. जर माझ्या ज्ञानोबारायांनी सज्जन हो त्या काळामध्ये त्या दुर्जनांनी त्रास दिला म्हणून, तो त्रास जर माझ्या ज्ञानोबारायांनी नसता सहन केला ना, तर सज्जन हो आज या जगाला कळालं नसतं. नसतं कळालं या जगाला की माझ्या ज्ञानोबाराच्या पाठीवर सुद्धा मांडे भाजू शकतात. म्हणून माणसाच्या पाठीवर मांडे भाजतात हा अलौकिक आविष्कार माझ्या ज्ञानोबारायांचा जगाला कळाला सज्जन हो, त्या दुर्जन लोकांनी त्रास दिला म्हणून. प्रत्येक संतांना त्रास झाला आहे का? आज या जगामध्ये प्रत्येकाला वाटतं आम्हाला साधू म्हणावं, प्रत्येक माणसाला वाटतं आम्हाला लोकांनी संत म्हणावं, लोकांनी आम्हाला मोठं म्हणावं, लोकांनी आमची पूजा करावी. पण मोठं म्हणून घेणं सोपं आहे सज्जन हो, परंतु मोठं बनण्यासाठी, मोठं होण्यासाठी जे कष्ट सहन करावे लागतात ना, ते कष्ट सहन करणं सोपं नाही. जर त्या काळामध्ये माझ्या संतांना त्रास झाला म्हणून संतांनी जर पिछे हाट केली असती ना, तर आज जगाला संतांचं संतत्व नसतं कळलं मायबाप. संतांनी निर्णय केला होता सज्जन हो की आपल्या जीवनामध्ये कितीही त्रास लोकांनी दिला तरी त्या लोकांना योग्य मार्गाला लावायचंय. शहाणे करून सोडावे सकळ जन. किती त्रास जरी झाला तरी मागे सरकायचं नाही. चाहे कितने भी आए तूफान, चाहे कितने भी आए तूफान, चले फिर आंधिया, अगर इरादे हो मजबूत तो छू लेंगे बुलंदिया. इरादे मजबूत पाहिजेत माणसाचे सज्जन होऊन. जुन्या काळामध्ये तिसरीच्या पुस्तकामध्ये कविता होती, तरुण मंडळी ऐका. लहरों से डरकर नैया पार नहीं होती, लहरों से डरकर नैया पार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही नन्ही सी चिट्टियां चढ़ती है दीवारों पर, 100 बार फिसलती है, लेकिन कोशिश आखिर उसकी बेकार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. डुबकी या सिंधु में गोताखोर लगाता है, लेकिन हर बार ऊपर आता है. हर बार उसकी मुट्ठी खाली नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी. मिशन चंद्रयान 3 दुसऱ्या वेळेला पहिल्या वेळेला अनसक्सेस झालं म्हणून माझ्या इस्रोचे सायंटिस्ट लोक हातावर हाताच्या घड्या घालून बसले नाही सज्जन. लाखोच्या संख्येने मूक मोर्चे काढून सुद्धा आरक्षण भेटत नाही म्हणून माझा मराठा समाज गप्प बसला नाही सज्जन हो. बसला गप्प, पण कुठपर्यंत? शेवटी प्रत्येक गोष्टीचा अंत असतो. माणसं शांत आहेत हो, पण शांतीत क्रांती होत असते, लक्षात ठेवा सज्जन. शांतीची क्रांती कधी ना कधी आपल्या ध्येयापासून फक्त बाजूला व्हायचं नाही माणसाने. किती त्रास होऊ द्या जीवनामध्ये, तुमचं ध्येय जर तुम्हाला गाठायचं असेल, लोक तुम्हाला त्रास देत राहणार आहेत.
परंतु तोपर्यंत शांत बसायचं नाही, तोपर्यंत थांबायचं नाही. हार नाही मानूंगा, रार नाही ठाणूंगा. तोपर्यंत थांबायचं नाही जोपर्यंत आपलं गंतव्यस्थान आपल्याला मिळत नाही. एक दिवस इस्रोच्या सायंटिस्ट लोकांच्या जीवनामध्ये असा सोनेरी सुवर्णाक्षरांनी लिहावा असा दिवस आला आणि सबंध जगाने माझ्या भारत देशासाठी वाहवाचे जय हो इंडिया, जय हो भारत देश, भारत माता की जय. हा फक्त इस्रोच्या सायंटिस्ट लोकांचा जय जयकार नव्हता. अरे या भारत देशात राहणाऱ्या माझ्या सगळ्या 140 करोड जनतेचा जय जयकार आहे सज्जन हो. एक माणूस सफल होतो तेव्हा सबंध देशाचा जय जयकार होत असतो. एक भाला फेकणारा एक नौजवान सज्जन हो, 2 वेळेस देशासाठी त्याने गोल्ड मेडल आणलंय. 2 वेळेस. ज्या वेळेला तो नौजवान आपल्या खांद्यावर तिरंगा घेऊन जातो ना सज्जन हो, त्यावेळेला तो तिरंगा पाहत असताना त्याने खांद्यावर घेतल्यावर त्याची एकट्याचीच फक्त छाती फुलून येत नाही. अरे ज्या वेळेला वैश्विक लेवलवर ज्या वेळेला एक 18 वर्षाचा राजकुमार जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये 18 वर्षाचा राजकुमार सज्जन हो, ज्या वेळेला या भारताची मान गौरवाने उंचावतो ना, त्यावेळेला फक्त त्याची एकट्याची मान उंचावत नसते, भारतातल्या सगळ्या 140 करोड लोकांची मान उंचावत असते. लक्षात ठेवा. यश माणसाच्या जीवनात सहजासहजी येत नाही. संतांच्या जीवनात संतत्व सहजासहजी नाही आलं. या जगामध्ये दुर्जन लोकांनी, दुष्ट लोकांनी वारंवार पावली संतांना त्रास देण्याचं काम केलंय. कुणाला सोडलंय सज्जन? एक होती मेवाड प्रांतात जन्माला आलेली महिला संत महिला. अरे ज्या काळामध्ये त्या महिलेने ज्या कुळामध्ये ती महिला जन्माला आली त्या महिलेचं नाव होतं संत मीराबाई. पहिली महिला संत पंढरीनाथ महाराज. अशा कुळात जन्माला आली की ज्या कुळामध्ये मायबाप महिलेनं नखा एवढं अंग सुद्धा उघडं ठेवायचं नाही, अशी ज्या कुळाची ज्या घराण्याची परंपरा मर्यादा होती, अशा घराण्यात जन्माला आली ती मीरा. पण त्या मीरानं क्रांती केली मायबाप, क्रांती केली. बाप म्हणत होता, मीरे घराचा उंबरा ओलांडशील तर खबरदार. माझ्या मीरानं सांगितलं, त्या बापाच्या सगळ्या राजघराण्याच्या मर्यादा वेशीला टांगल्या, पायामध्ये घुंगर बांधले, खांद्यावर विणा घेतला मीराने. गावत नाचूंगी मैं हरि गुण गावत नाचूंगी, मैं हरि गुण गावत नाचूंगी, नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, मैं हरि गुण गावत नाचूंगी. बोल गीता भागवत बाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, गावत नाचूंगी, मैं हरि गुण गावत नाचूंगी. जोरदार. घुंगर घुंगरू बांध मीरा नाची रे पग, घुंगरू बांध मीरा नाची रे, मीरा नाची, मीरा नाची
मीरा नाची रे, मीरा नाची रे, पग घुंघरू बांध कर नाची रे, घुंघरू नाची रे पग घुंघरू बांध मेरा नाचायला लागली देवाच्या रंगामध्ये रंगून माझे संत सज्जन हो. मीरा नाचायला लागली. लोकांनी तोंडसुख घ्यायला सुरुवात केली. जेव्हा चांगलं काम करायला लागतो ना एखादा माणूस सज्जन हो, लक्ष द्या, चांगलं काम करायला सुरुवात केली की लोक नावं ठेवत असतात. परंतु एक लक्षात घ्या, लोकांनी नाव ठेवलं म्हणून आपलं काम आपण बंद करायचं नसते. या जगातला सगळ्यात मोठा रोग जर कोणता असेल तर क्या कहेंगे लोग, और सबसे बड़ा है रोग. लोक काय म्हणतील हा जगातला सगळ्यात मोठा रोग आहे. लक्षात घ्या, जो माणूस लोकांचा विचार करतो ना तो आपल्या जीवनात क्रांती करू शकत नाही. लोकांचा विचार बाजूला ठेवा, आपल्याला जे करायचे ना त्याच्यासाठी आपलं ध्येय. मन हासे जन नाही कानत तुका म्हणे नाही कानत तुका म्हणे हासे जन आणि नाही कान. लोक हसत होते, लोक नावं ठेवत होते, लोक म्हणायचे अरे पोरगी पागल झाली आहे, पागल. लोग कहे मीरा भई बावरी, बाप कहे कुल नासी रे. लोक म्हणायचे पागल झाली पोरगी. ऐका माय बाप, पागल झाल्याशिवाय काही भेटत नाही. लक्षात घ्या, एखाद्या शेतकऱ्यानं जर ठरवलं आपल्या परिसरातल्या की या पंचक्रोशीत माझ्यासारखं उत्पन्न काढणारा एकही शेतकरी नसला पाहिजे, त्यानं ठरवलं सज्जन हो. एखाद्या शेतकऱ्यानं विक्रमी उत्पादन मला काढायचं माझ्या शेतीमध्ये, आणि त्या शेतकऱ्याने कामाला लागला सज्जन हो ते विक्रमी उत्पादन काढण्यासाठी. 24 तास तो शेतकरी 24 तास पलंगावर झोपूनच निघल का विक्रमी उत्पादन? धैर्य हरी नाही निघणार ना. 24 तास त्या शेतकऱ्याने त्याच्यासाठी पागल झालं पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्याला जर 100% मार्क्स मिळवायचे असतील ना तर 24 आवर्स त्याच्या हातामध्ये पुस्तक दिसलं पाहिजे, छंद लागला पाहिजे. हे गोड पकवाज ऐकताना सज्जन हो, ही माणसं वाजवणारी माणसं पागल झालेली आहेत. हे जे गोड गायन आपल्याला ऐकायला भेटतंय ना, अरे हे पागल झालेले आहेत, पागल. त्याच्याशिवाय नाही भेटत. हे इथंच फक्त वाजवतात असं नाही. तुम्ही म्हणाल पागल कसं काय? कहा मिलता है भगवान कहा मिलता है, मिलता है भगवान कहा मिलता तेरा पता
जोर से जोर से। भगवान के प्रेम में पागल हुई मीरा, भगवान के पीछे पीछे दौड़ती थी। संत लोग मीरा को कहते थे, मीरा अरे नादान मत बन मीरा, वो कृष्ण छलिया है, वो कान्हा छलिया है, वो आज तक किसी को नहीं मिला है, तुझे भी नहीं मिलेगा, उसके पीछे दौड़ने से कुछ नहीं मिलेगा तुझे। मीरा ने जवाब दिया, मीरा ने कहा, संतो माफ करना, मैं उस कृष्ण को प्राप्त करने के लिए उसके पीछे नहीं दौड़ती हूँ। उस कृष्ण के पीछे दौड़ने में मुझे आनंद आता है, इसलिए मैं उसके पीछे दौड़ रही हूँ। पागल झाली मीरा सज्जन हो, ऐका माय बाप, पागल झाल्याशिवाय देव भेटत नाही, लक्ष देऊ नये का? अरे विचारा त्या गोकुळात राहणाऱ्या गवळणींना, वेळ लागला होता सज्जन हो, सगळं देव भान विसरून जात होत्या त्या गवळणी माझ्या कृष्ण कमळासाठी। सुध बुध खोई तेरे प्यार में,
नव्हतं ना त्या लोकांना सुद्धा काय झालं, वेळ झालाय का, नाही झाला असला तर सांगा, संपून टाकू, काय विषय नाही. हा इकडं टाळकरी मंडळाची कुजबूज चालू आहे म्हणून म्हणालो. तसं मी कंटाळत नाही, सकाळपर्यंत म्हणलं तरी करीत असतो मी, तसं काय चिंता नाही. एवढे तुमच्यासारखे असे लोक ऐकणारे रसिक भेटल्यावर मला काय टाळता नाही. आणि हे गाणारे एक नंबर आहेत म्हणा, विषय नाही काही. हां हे बी कंटाळणार नाहीत, तुम्ही कंटाळणार नाहीत, मी तर कंटाळतच नाही, चिंताच करू नका. 4 घंटे नाही, पहाटे 4 वाजेपर्यंत कीर्तन. हो वा रे वा वा वा. पुढचं नाही ऐकलं त्यांनी. रमेश महाराज त्यांनी पुढचं नाही ऐकलं. हा ऐका ऐका, फार रसिक श्रोते तुम्ही. खरं सांगू, गायन कीर्तनामध्ये सुद्धा गायन असतं आणि ते गायन ऐकण्यासाठी श्रोत्यांचे कान आसुसलेले असतात. हे दाखवून देण्याचं काम आपल्या कैलास महाराजांनी केले बघा. तोंडावर स्तुती नाही करत, हीच गवळण अनपेक्षित. नांदेडच्या खाली आंध्रामध्ये कैलास महाराजांना आम्ही 2 जणच गेलो होतो कीर्तनाला. काल्याचं कीर्तन होतं पहिलं, गेल्या वर्षी, मागच्या वर्षी, 1 वर्षाचा वेळ आहे, जास्त नाही काळ. त्या काल्याच्या कीर्तनामध्ये कैलास महाराज म्हणले, महाराज आजच्या कीर्तनात काय काय प्रमाण येतील फक्त थोडंसं मला सांगा म्हणे. आणि त्याच्यातून आम्ही आपलं एक मोजके काही प्रमाण असे निवडून काढले. आणि त्या निवडून काढलेल्या प्रमाणामध्ये ही एक गवळण त्याच्यातून निघालेली सज्जन. आज मी एक दिवशी असंच पाहिलं, गाडी कीर्तनाला जात असताना एक ट्रॅक्टरवरचा शेतकरी ट्रॅक्टरवर नांगरीत होता आणि तो नांगरत असताना कैलास महाराजाची मैतो सुदबुद खोई त्याच्यावर गाणं चालू होतं. त्याचं ट्रॅक्टर नांगरताना सुदबुद खोई काम झालं त्याचं. म्हणजे ट्रॅक्टराचं तास कुणीकडे चाललेत हे सुद्धा त्याला कळत नव्हतं. ही भगवंताची कृपा असते माझ्या. मी म्हणून तुम्हाला सांगितलं, ज्ञानोबारायांनी विशेष कृपा केलेली ही रत्न आहे 2 सज्जन. विशेष कृपा आहे, विशेष. सहजासहजी महाराष्ट्रात फेमस मला बी व्हायचं, मला पण व्हायचं महाराष्ट्रात फेमस रमेश महाराज, पण होत नाही माणूस, काय करावं, लई आटापिटा करावं लागतोय महाराष्ट्रात फेमस होण्यासाठी. अरे तेच कैलास महाराज आहेत. मला आठवतंय 1 वर्षापूर्वी त्यांच्या गावाच्या बाजूला दानवे साहेबांचं गाव कोणतं, जवखेडा दुसरं एक जवखेड आहे. त्या जवखेड्याला मी कैलास महाराजांना मी 2 जण गेलो होतो. असं खंदुशावणी करीत होते कैलास महाराजाला त्या परिसरातले गायक लोक. शेवट येऊस तर एक बी चाल येऊ दिली नाही पोकळे काका, एक बी चाल येऊ दिली नाही त्यांना, नाही म्हणून दिली. पण हा गडी कुठं गप बसणार आहे. मेहनती माणूस आहे महाराज, मेहनती, भयंकर मेहनती आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, इतका तेजपुंज माणूस कशामुळे माहिती आहे, 2 घंटे आज सुद्धा सकाळी 2 तास नामस्मरण करतोय माणूस. खास वृंदावनवरून मी आज त्यांच्या घरी, मला याच्यासाठी त्यांनी बोलवलं, चहा घेण्यासाठी नाही बोलवलं त्यांनी. मी वृंदावनवरून काही माळा आणल्या होत्या, त्या माळा त्यांना पाहिजे होत्या आणि त्या माळा देण्यासाठी त्यांना बोलवलं. पुढच्या वेळेस गेलो का नक्की घेऊन येईन तुमच्यासाठी सुद्धा. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, पागल झाली होती मीरा, संत पागल झाले होते. आपल्या ध्येयासाठी लोकांनी त्रास दिला पण मागे सरले नाही. ऐका मायबाप, जिथं सज्जन असतात तिथं दुर्जन असतात, जिथं दुर्जन तिथं सज्जन, जिथं चांगली माणसे तिथं वाईट माणसे असतात आणि जिथं वाईट तिथं चांगले बी असतात. अयोध्या संपूर्ण चांगल्या माणसाची सज्जनाची नगरी आहे, पण एक दुर्जन तिथं बी होताच. लंका संपूर्ण राक्षसांची नगरी आहे, पण त्या लंकेत सुद्धा एक सज्जन होताच. कोण हो? लंकेतला सज्जन. क्या बात आहे, वा पोरांनो, गोड लेकर आहेत बघा. लंकेतला सज्जन त्यांनी सांगितला बिभीषण, एक सज्जन. अरे जिथे चांगली माणसं असतात तिथं वाईट असतात, जिथं वाईट आहे तिथं चांगली बी असतात. विधी प्रपंच गुण अवगुण साना. लोक म्हणतात नुसते राक्षसच राहत होते लंकेत, नाही हो, राक्षसवर, त्या राक्षसामध्ये सुद्धा चांगले काही गुण होते बघा. चांगले गुण असे होते. राजा रावण होता, त्याला नास्तिक म्हणून सगळ्या जगाने त्याला घोषित केलं. आपल्याला काही लोकांना तर दुसऱ्याला नावं ठेवायचंच फक्त ठेवलेलं आहे. काही देवाने स्पेशल काही मॉडेल्स असे तयार केलेले आहेत नुसते लोकांना नावं ठेवण्यासाठी. आमका असंच आहे तमका तसंच आहे. काय करायचं भाऊ तुला? परनिंदा समघन गरीसा. दुसऱ्याच्या निंदेसारखं दुसरं पाप नाही, लक्षात घ्या. अरे राजा रावण होता, पण त्या राजा रावणाच्या दरबारामध्ये आज या कोलतेक टाकळी गावामध्ये जशी ही मैफिल सजली आहे, अशीच मैफिल राजा रावणाच्या दरबारामध्ये रोज होती 3 तास. वारकरी संप्रदायाचे सगळे वाद्य राजा रावणाच्या दरबारात वाजत होते महाराज. कृष्ण महाराज
सगळे वाद्य वारकरी संप्रदायाचे तिथं वाजत होते. बाज हिताल पखाऊ जवीना नृत्य करही अपसरा कवीना ए करही गान बहुतान तरंगा बहुविध क्रीडही पानी पतंगा. बाज हिताल पखाऊ जवीना नृत्य करही अपसरा प्रवीणा करही गान बहुतान तरंगा बहुविध क्रीडही पानी पतंगा. रंबादिक सुर नारी नदीना नारी नदीना सकला संसार कला प्रवीणा करही गान बहुतान तरंगा बहुविध क्रीडई पानी पतंगा. ए करही गान बहुतान तरंगा बहुविध क्रीडई पानी पतंगा बहुविध क्रीडई पानी पतंगा बहुविध क्रीडई पानी पतंगा. रावणाच्या दरबारामध्ये बाजही ताल पखाऊ जवीना. कोणते कोणते वाद्य आहे का? ताल म्हणजे टाळ, पखाऊज म्हणजे पखवाज आणि विना. लावणी मृदंग श्रुती टाळ कुठं वाजत होते दत्तभाऊ? रावणाच्या दरबारामध्ये हे वाजत होतं. रावण आनंद घेत होता या सगळ्या स्वर्गातले गंधर्व गायन करण्यासाठी रावणाच्या लंकेत, मृदंग वाजवण्यासाठी इंद्र रावणाच्या लंकेत, मैफिल सजायची रंभादिक अप्सरा नृत्य करण्यासाठी 3-3 तास रावणाच्या दरबारात मैफिल चालायची. रावण नाचायचा बेधुंद होऊन. नाचत 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 राजा रावण चैतन्यनाथ भगवान भोलेनाथाच्या शिवलिंगाजवळ जायचा. आपल्या हातात खड्ग घ्यायचा. 10 मुंडक्यापैकी 1 मुंडकं त्यानं तोडून टाकायचं आणि तोडून ते मस्तक शिवलिंगावरती समर्पित करायचं. पूर्ण मुंडकं तोडत नव्हता. मान फक्त ठेवायचा, मानेची नस ठेवायचा, त्या शिर ठेवायचा, शिरेची तार करायची आणि तारेचा तंबोरा बनून रावणानं भजन करायचं. तन के तंबूरे में दो सासों के तार बोले राम सिया राम राम जय राधे श्याम. रावणानं भजन केलं सज्जन हो. आणि जेव्हा रावण आपलं मस्तक महादेवाच्या पिंडीवर समर्पित करायचा, त्या पिंडीतून धूर्जटी शिवदेव बाहेर निघायचे. शंकर भगवान बाहेर आले की हातात डमरू असायचा. कडकड 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 आवाज निघायचा. राजा रावणानं महादेव प्रगट झाले की बाजूला व्हायचं, हातात एक रजिस्टर घ्यायचं, पेन घ्यायचा पंढरीनाथ महाराज, आणि राजा रावणानं शंकराच्या डमरूतून जे शब्द निघतील ते एक एक शब्द राजा रावणानं आपल्या रजिस्टरवर नोट करून ठेवले. सज्जन कोणते कोणते शब्द होते ऐकायचे का तुम्हाला? त्याचंच नाव आहे शिवतांडव. अख्ख्या महाराष्ट्रात जे गाजलंय शिवतांडव. एकदा सगळ्यांनी वर हात करायचे एक साथ. संपलंय कीर्तन आपलं, वेळही संपलाय आपला. मंदिर तेरे ऊंचा है तेरा धाम. ओ कैलाश वाले बाबा, हे भीमा शंकर बाबा, हे कृष्णेश्वर बाबा, हम करते हैं तुझे प्रणाम. सो सिंधु सम विशाल जटाजूट चंद्रभाल. सो सिंधु सम विशाल जटाजूट चंद्रभाल. गंगा की तरंग बाल कमल नील बाजे. गौतम पर लाल लाल चंदन की गोर बाल. गंग की तरंग माल मुकुटे पर साध. मुंडन की कंठमाल, मुंडन की कंठमाल. विशाल पलक जाल परिमाण हर दयाल राजे. डम 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 डमरू वाजे नाग शेष सर्व साज. शंकर महाराज आज तांडव नाचे. भोले महाराज आज तांडव नाचे. संकनाथ संगीवाद विविधवाद भेरी. हे तात 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 पटक ताल तटक तात बदगत ललकत लकात मंद मंद भेरी. अमरी गण मन जाल वरकत हरकत कुशाल. मुनि जन मानस विशाल अमित मोद जाते. डम 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 डम
मयूर संघहर विश्वकमर माथे अनुसार आराधे सारंगार चित्त सर्व राम सर्ग सर्व धर्मार्थ मोक्ष जाते डम 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 डमरुआज नागशेष सर्व साज शंकर महाराज आज तांडवनाथ भोले महाराज आज तांडवनाथे मेरा भोला है भंडारी करे नंदी की सवारी शंभुनाथ रे शंभुनाथ रे मेरा भोला है भंडारी करे सवारी नाथ रे शंकर नाथ रे ओम नमः शिवाय शंभु ओम नमः शिवाय 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 सर से तेरे बहती गंगा काम तेरा हो जाता चंगा नाम तेरा जब लेता ता ता महादेवा तेरा डमरू डम 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 बजता जाए रे हो ओम नमः शिवाय शंभु ओम नमः शिवाय हरे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शंभु ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शंभु ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शंभु ओम नमः शिवाय नमः पार्वती पते हर हर महादेव जय जय श्रीराम. वा 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 वा. या तरुण बांधवासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात आमचे दादा मुंबईहून आलेत आज. आनंद वाटायला का नाही? खरं सांगा, पैसे फिटले? हा विठाला विठाला. रावणाच्या दरबारामध्ये सुद्धा हा आनंद होता सज्जन हो. ऐका, जिथे सज्जन आहे तिथे दुर्जन, जिथे दुर्जन तिथे सज्जन. आपल्याला पाहिजे कोण? सज्जन. तुकोबारांना विचारलं, महाराज सज्जन कसा ओळखायचा? तुकोबारांनी सांगितलं, चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसाना ही हिन कवनी अंग, दीपाना ही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. किती शोधून पहा, तुकोबारा म्हणतात प्रत्येकाच्या ठिकाणी गुणदोष दिसतात, परंतु कितीही शोधून पाहिलं तरी माझ्या संताच्या ठिकाणी एकही गुण आणि एकही दोष नाही दिसत. अवगुण मिळते
बघू